खूप नर्वस पण आहे आणि खूप आनंदी पण आहे. गड्डा यात्रा सोडून जातोय म्हणून खूप नर्वस आहे आणि मोक्ष नगरी काशीला जातोय म्हणून खूप आनंदी आहे. आणि या दोन्ही गोष्टीमध्ये ना महादेवांच्या चरणी चाललोय. तर सगळ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. मी तुम्हाला चांगल्या आणि चांगल्या व्हिडिओमध्ये भेटतो. ओके. तर मित्रांनो, आज आपण आलोय वाराणसीला. हे बघा वाराणसीचं स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता. जहाँ महादेव वास करते वो है काशी बनारस. आणि आता सध्या काशीच्या रोडवरती चालतोय मी. हे बघा, एकदम मस्त वाटतोय. फिलिंग एकदम कडक आहे. एनर्जी एवढी आहे. आता रूम वरती जायचंय, पटकन फ्रेश व्हायचं, काळभैरव आणि काशी विश्वनाथ दर्शन करायचं आहे आणि त्यानंतर ना संध्याकाळी घाटला जायचंय. आणि सगळं ऑर्डिनरी जबरदस्त आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे, ऑर्डिनरी झाल्यानंतर ना आपण ब्लॉग एक 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 सोडणार आहे आणि ते तुम्ही कंटिन्यू पाहायचं. श्रीजी गेस्ट हाऊस आपल्याला भेटणं झालंय आणि इथले कल्याण एवढं सुंदर आहेत आणि एकदम सुंदर. काय गर्दी नाही, काय नाही. बघू शकता तुम्ही. हे बघा, एकदम मोजो. काय विषय माहितीये का, एकदम असं खुल्लम खुल्ला असलं की नाही, चांगलं वाटतं, एकदम भारी वाटतं. हे बघा त्यांची गर्दी, खूप गर्दी आहे. तर तुम्ही येत असाल तर संडे अवॉइडच करा. हे आपलं सगळ्यात फेमस चौक गोंदवलिया चौक. तर इथं बनारसी पान खूप फेमस आहे आणि ती इथं खायला भेटतं. ते आपण आता जाणार आहे, फ्रेश होऊन जातो. तर तोपर्यंत